डिअर स्टुडंट्स, ही आपली ड्रॉइंगची पुढची असाइनमेंट आहे. बघताय तुम्ही की मी तुमच्यासमोर या आपल्या कागदावर ड्रॉइंग बुकच्या 20x22 20 सेंटीमीटर बाय 22 सेंटीमीटरचा एक स्क्वेअर काढलेला आहे. किंवा तुम्ही 20x20चा स्क्वेअर जरी काढला डायरेक्ट तरी चालेल. आणि या स्क्वेअरच्या आतमध्ये आपण 3 जॉमेट्रिकल शेप्स जे आहेत ते ॲड केलेले आहेत. तुम्ही बघताय हा ट्रायंगल आहे, इथे एक हा स्क्वेअर आहे आणि हे सर्कल आहे. तर ह्याचे काही मापं नाही आहेत. तुम्हाला फक्त या स्क्वेअरमध्ये या 3 शेप्सला असं सेट करायचं आहे की ते एकमेकाला त्यांनी ओव्हरलॅप केलं पाहिजे. ओव्हरलॅपिंग करून ह्याला आपण अर्ध्या सेंटीमीटरवर आपण बारीक बारीक रेषा ह्याच्या आपण मारलेल्या आहेत. बघताय तुम्ही अर्धा सेंटीमीटर अशा पूर्ण स्ट्रेट रेषा काढून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर 2 नंबरच्या ब्रशने फक्त ब्लॅक पोस्टर कलर ह्याच्यामध्ये आपण वापरलेला आहे. ह्याच्यामध्ये ॲक्युरेसी येणं खूप गरजेचं आहे. हे असाइनमेंट त्याच्यासाठीच आहे की ती जी रेषा आपण मारलेली आहे अर्धा सेंटीमीटरची त्याच्या बाहेर आपला रंग जायला नाही पाहिजे. किंवा आता बघता तुम्ही एका पाठोपाठ एक. आता मी इथं पहिल्या कॉलममध्ये ब्लॅक रंग घेतला आहे, तर दुसरं मी पांढरी सोडलेली आहे जागा. परत तिसऱ्या ह्याच्यात ब्लॅक आहे, चौथी रिकामी सोडलेली आहे पांढरी. असं करत करत जिथं हा ट्रायंगल या ब्लॅकच्या ह्याच्यामध्ये गेलेला आहे तिथं त्याचं टोप पांढरं आहे. म्हणजे असं अल्टरनेट ही डिझाईन आपल्याला रंगवायची आहे. ह्याच्यामध्ये ॲक्युरेसी खूप महत्त्वाची आहे. त्याच्यासाठीच ही असाइनमेंट आपल्याला ठेवण्यात आलेली आहे. तर ॲक्युरेसीसाठीच आपल्याला हे स्केच आपल्याला अगदी काटेकोरपणे तंतोतंत. आता हा स्क्वेअर बघा, हा स्क्वेअर जो आहे अर्धा काळ्या ह्याच्यात आहे आणि अर्धा पांढऱ्या ह्याच्यात गेलेला आहे. आणि तसंच तो पुढं सर्कलमध्ये सुद्धा गेलेला आहे. तर मग आता यावेळेला तुम्ही खूप शांतपणे मन शांत ठेवून, डोकं शांत ठेवून ही असाइनमेंट तुम्हाला काढायची आहे. कारण की एक जरी लाईन चुकली तरी पूर्ण हे डिझाईन आपलं चुकून जातं. त्यासाठी नीट विचार करून हलक्या हाताने आधी पेन्सिलनी तुम्ही वाटल्यास रंगाच्या खुणा आधी करून घ्या की कुठं आपल्याला ब्लॅक कलर द्यायचा आहे. कारण की एकदा एक चुकलं तर मग आपल्याला परत ते डिझाईन नव्याने काढावं लागतं. यासाठी न चुकता सरळ हलक्या हाताने आधी आपल्याला काळ्या रंगावरच्या ठिकाणी जिथं आपण काळा रंग देणार आहोत तिथं पेन्सिलनी आधी आपल्याला थोडंसं ब्लॅक करून घ्यायचं आहे अल्टरनेट. बघा आता ह्या लाईनमध्ये ट्रायंगल आहे, अल्टरनेट ब्लॅक आला. इकडे परत बॅकग्राऊंडमध्ये जो स्क्वेअर आहे त्याचं व्हाईट आणि इथं सर्कल आलेलं आहे. परत त्याचं सर्कलचं ब्लॅक आहे आणि परत आपलं स्क्वेअर रेक्टँगलचं जे आहे ते स्क्वेअरचं बॅकग्राऊंड व्हाईट. असं करत 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 आपल्याला हे डिझाईन पूर्ण करायचं आहे. तर नक्की एकदा रफ प्रॅक्टिस करून घ्या फायनल डिझाईन काढायच्या आधी. कारण की ती प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला हे डायरेक्ट रंग देऊन तुम्हाला ते काढता येणार नाही. थोडीशी अवघड अशी असाइनमेंट आहे ही. तर एकदा प्रॅक्टिस करा पेन्सिलनी काढण्याची आणि मग त्याच्यावर रंगाने काढण्याचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू.